नमस्कार. नमस्कार. तर मला एक सांगा की अँटॉक्स डी आणि अँटॉक्स टी घेण्या अगोदर तुम्हाला शुगरचे काय त्रास होत होते? मला गरगरल्यासारखं व्हायचं, हात दुखत होता, अशक्तपणा आल्यासारखं व्हायचं. आणि ह्याच्या अगोदर औषध घेण्या अगोदर आपली शुगर किती असायची? माझी 221, 218 अशी असायची. ओके, तो रिपोर्ट आहे ना आपल्याकडे? तर हा तो रिपोर्ट आहे. हा 20 नोव्हेंबरचा रिपोर्ट आहे. आणि औषध चालू केल्यानंतर आज 1 ते 1.5 महिन्यानंतर तुम्हाला काय फरक जाणवतो? मला सर्व त्रास व्हायचा कमी झालाय, म्हणजे गरगरायचं, अशक्तपणा आल्यासारखं व्हायचं, ते पूर्ण कमी झालंय. हलकं हलकं वाटतंय, फ्रेश वाटतंय एकदम मला. चेक केली शुगर. आज रिपोर्ट काढले, चेक केले शुगर. आज किती आले ती? आज आज त्यांची फास्टिंग आली 111 आणि पीपी आला 119. हा त्यांचा आजचा रिपोर्ट आहे. म्हणजे तुम्ही औषध आपले घेतल्यानंतर तर तुम्ही समाधानी आहात? हो, पूर्ण समाधानी आहे. हो. आणि तुम्हाला म्हणजे तुमचे जे अपटेस्ट आहेत त्यांना तुम्ही तुमच्या मार्फत तुमचे रिझल्ट दाखवून त्यांना गोळ्यातून म्हणजे आपल्याला ह्याच्यातून मुक्त करायचं आहे, शुगर मधून मुक्त करायचं आहे. मला आज खूप बरं वाटतंय, का तर माझी शुगर कमी झाल्या म्हणून. चालेल चालेल, ठीक आहे, धन्यवाद. आता घेणार आणखीन 1 महिना, म्हणजे लागेल तेवढं घेणार औषध. माझी शुगर कमी होईपर्यंत घेणार. हो, तुमची शुगर म्हणजे आपण आता HbA1c रिपोर्ट करणार, ठीक आहे, पुढच्या महिन्यामध्ये. HbA1c रिपोर्ट तुमचा एकदा नॉर्मल आला की मग आपण हे पण औषध बंद होईल आणि तुमच्या गोळ्याही बंद होतील. आता हा रिपोर्ट तुम्ही तुमच्या डॉक्टरांना दाखवून तुमच्या ॲलोपॅथिक गोळी कमी करून घेऊ शकता. हो, चालेल.